एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी करणार आहे अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये, म्हणजे माझ्या आवडत्या अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये मेकअप. सो मी ऑलरेडी प्रोफेशनल मेकअप हा अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये केलेला आहे. गाय स्टार्ट करूया प्रोफेशनल मेकअप करण्यासाठी. तर हे फर्स्ट आहे, हे माझं फाउंडेशन. सो मी आत्ता तरी लॅक्मेचंच यूज करते आणि फर्स्ट मॉइश्चरायझरमध्ये मी हे जे आपल्याला अफोर्ड होईल तेच करायचं आहे. सो म्हणून मी हे वाला मॉइश्चरायझर घेतलेला आहे. तर स्टार्ट अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट्सपासून मेकअप. गाईज, आपल्याला मेकअप करताना मॉइश्चरायझर हे खूप इम्पॉर्टंट असतं. मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन. सो फर्स्ट आपण अप्लाय करायचं आहे मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर लगेच मेकअप करायचा नाही आहे. थोडंसं मॉइश्चरायझरला हे आतमध्ये ॲब्झॉर्ब करून द्यायचं आहे अँड देन आपल्याला लावायचं आहे हे वाला फाउंडेशन. सो बघूयात आपण फाउंडेशन. तर गाईज, मी फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी घेतलेला आहे हा फाउंडेशन ब्लेंडर ब्रश. जर तुमच्याकडे हा अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणताही ब्लेंडर यूज करू शकताय. आणि पण मी हा करते कारण ब्लेंडरमध्ये फाउंडेशन सगळं हे होतं. सो मी हा ब्रश यूज करते. तर तुम्ही फरक बघू शकताय, दिस अँड दिस. इतकं छान ब्लेंड झालं आहे आणि ते पण काही सेकंडमध्ये. सो हे आता मी पटपट ब्लेंड करते. तर गाईज, माझं फाउंडेशन तुम्ही बघू शकता, इतकं छान स्प्रेड झालेलं आहे या ब्रशने. सो मी ऑलवेज मी फाउंडेशन स्प्रेड करण्यासाठी हा ब्रश यूज करते. तर आपल्याला आता यूज करायचं आहे कन्सिलर. आता नेक्स्ट मी यूज करणार आहे कन्सिलर. सो कन्सिलर आहे माझं हे स्विस ब्युटीचं. आणि कन्सिलर यूज करताना फक्त अंडर आईजमध्येच यूज तर गाईज, कन्सिलर मी ब्लेंड करण्यासाठी घेतलेला आहे हा कन्सिलर ब्रश. सो आता तुम्ही बघू शकता की ह्या कन्सिलर ब्रशने, आणि जो हा अँगल असतो ना तोच असतो हा कन्सिलर ब्रश. सो आपण स्प्रेड करून बघूया. हे किती मस्त स्प्रेड होतंय. फाउंडेशन ब्रश फेसेस कॅनडाची ही आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर आपण ही यूज करूया. तर मी पहिला लॅक्मेची यूज करायचे, पण त्याच्यामध्ये ना असं खूप असं थर आल्यासारखं वाटायचं. सो मी फेसेस कॅनडाची पावडर यूज करायला स्टार्ट केलेली आहे. तर तुम्ही आता याचं कव्हरेज बघू शकता, इतकं छान आहे ना. तुम्ही पण हे घेशील.
तर गाईज ह्या कॉम्पॅक्ट पावडरनी पूर्ण असं लुक येतो आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा होतं आहे. सो डोंट फॉरगेट दिस बाय. सो तुम्ही हे वाला नक्की यूज करा कॉम्पॅक्ट पावडर. खूपच हे फिनिशिंग मॅट फिनिशिंग आहे. सो आणि ह्याच्यामुळे तुम्हाला एक प्रोफेशनल लुक येतो. सो गाईज लास्ट आहे ही मार्सची लिपस्टिक आहे. सो ह्याचा शेड आहे 11. हा आहे शो स्टॉपर 11. सो हा आपला एक लास्टचा प्रोफेशनल लुक, याच्यामुळे आपला पूर्ण लुक कवर होणार आहे. सो लेट्स ट्राय दिस. सो आपण हा ब्लश आणि आय शॅडोसुद्धा यूज करणार आहे. हे ब्लश म्हणून सुद्धा यूज करू शकतो आहे, तर ट्राय करते आहे मी. ॲक्च्युली मी सुद्धा कधी हा ब्लश म्हणून यूज नाही केला. तर गाईज तुम्ही बघू शकता की मी हा ब्लशसुद्धा यूज केलेला आहे ब्लश म्हणून. आणि मी आता ह्या लिपस्टिकला आय शॅडो म्हणून यूज करणार आहे. सो लेट्स ट्राय. तर गाईज तुम्ही बघा. सो गाईज हा होता माझा अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट्सपासून मेकअप. सो तुम्ही आता याच्यामध्ये काजळ आणि मस्कारासुद्धा ॲड करू शकताय. सो गाईज तुम्ही बघू शकताय की इतकं छान मेकअप झालेला आहे. याच्यातून आपल्याला काहीही दुसरे प्रोडक्ट्स घ्यायची गरज नाही आणि तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये तुमचे काही दुसरे आणि ॲड करणार असाल तर करू शकताय. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अँड सबस्क्राईब तर नक्की करा. बाय.